फाटला नाही पाहिजे, व्यवस्थित इकून तिकून काढ. कपडा ताणतो असा इकून तिकून असा. हां, एकदा तिकून इकून ताणला की व्यवस्थित निघते. त्याला म्हणतात ज्वारीचे धापडे. विदर्भ स्पेशल ज्वारी धापडे. ओले असताना छान लागतात. आवडले तू धापडे? हो. छान लागतात. मम्मी, हे तुला कोण शिकवलं? शिकवा काय लागते? पाहिलं की निरीक्षण केलं की येतेच. माझी आई करत होती, आम्ही पाहत होतो. आतापर्यंत आजीनं दिले, आता आपल्याला आलं पाहिजे ना. म्हणून हे प्रत्येक गोष्ट अशी आली पाहिजे. आपण केलं की आपल्याला खायला भेटते. कोणी आजी थोडी देणार आपल्याला, नाही की नाही? मार्केटमध्ये पाहिजे तसं मिळत नाही, त्यात भेसळ मिळते. आणि कसं घरचं व्यवस्थित शिजवलेलं. बाहेरच्या याच्यात मिक्स असते, तांदूळ मिक्स करतात, काही मिक्स करतात. आपलं आपलं बरं. याला बिबड्या म्हणतात, खानदेशी बिबड्या. पण त्या 3 दिवस ज्वारी भिजवून त्याच्या केलेल्या असतात. हे आपले विदर्भ स्पेशल आहेत. आता हे परत पंख्याखाली किंवा उन्हात, आता रात्रभर पंख्यात ठेवायचे, दुसऱ्या दिवशी उन्हात टाकायचे. हे मस्तपैकी भूक लागली की सकाळी नाश्त्याला 4 भाजले की टेन्शन नाही. 4 धापडे खाल्ले किंवा प्रवासातही शेंगदाणे, आलं का लक्षात? तिळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, मस्त भाजलेले शेंगदाणे, परत ते भाजलेले धापडे. आणि आपल्या गॅसवरही भाजल्या जातात, चुलीवर आणखी चांगले बेस्ट भाजल्या जातात, आणि ओव्हनमध्ये तर आणखी मस्त भाजल्या जातात. छान छान धापडे. प्लॅस्टिकच्या पन्नीवर केल्यानं कॅन्सरचे प्रमाण वाढतात, म्हणून असे कपड्यावर करावं लागतात. पण बंद.